8व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर प्रमाणे संभाव्य वेतन श्रेणी म्हणजेच पे स्केल काय असेल तर बघूया याबद्दलचा सविस्तर तक्ता। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वीचे इंग्रजी या विषयाचे व्हिडिओज, सोबतच इंग्रजीच्या संपूर्ण ग्रामरचे पूर्ण व्हिडिओज आणि नागरिक आणि शासकीय कर्मचारी बंधू भगिनींसाठी इन्फॉर्मेशनल म्हणजेच त्यांच्याशी संबंधित माहितीपर व्हिडिओज या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेल्या आहेत। त्यावर जाऊन आपण आवश्यक असलेले आपले व्हिडिओज पाहून घेऊ शकता। तर या व्हिडिओमध्ये आपण एक आनंदाची बातमी अशी बघणार आहोत, ती अशी की जो 8वा वेतन आयोग नुकताच केंद्र सरकारने ज्याला मंजुरी दिलेली आहे, त्या 8व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर प्रमाणे संभाव्य जी वेतन श्रेणी असेल म्हणजेच पे स्केल तो काय असेल याबद्दलचाच एक सविस्तर तक्ता आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी घेऊन आलोय। त्यामुळेच या व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी एक लाईक आणि जास्तीत जास्त कर्मचारी बंधू भगिनींना आपण शेअर करायला विसरू नका। आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका। चला तर बघूया फिटमेंट फॅक्टर प्रमाणे संभाव्य वेतन श्रेणी काय असेल। तर केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगास मंजुरी दिली आहे। यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2026 पासून सुधारित वेतन श्रेणीनुसार वेतन अदा करण्यात येणार आहे। 8व्या वेतन आयोगामध्ये सुधारित वेतन श्रेणी बाबतचा अद्याप फिटमेंट फॅक्टर निश्चित करण्यात आलेला नाही। 7व्या वेतन आयोग म्हणजेच 7th पे कमिशन यामध्ये हा फिटमेंट फॅक्टर 2.68 पट प्रमाणे निश्चित करण्यात आलेला आहे। 8व्या वेतन आयोगाची संभाव्य फिटमेंट फॅक्टर प्रमाणे संभाव्य जी सुधारित वेतन श्रेणी असेल ती कशी असेल ते आपण आता पुढील प्रमाणे पाहूयात। तर बघा, फिटमेंट फॅक्टर 2.8 व 2.86 पट प्रमाणे 8व्या वेतन आयोगातील संभाव्य पे लेवल प्रमाणे किमान मूळ वेतन किती होईल ते आपण आता पुढील प्रमाणे जाणून घेऊयात। जसं पे लेवल असेल लेवल 1, त्यामध्ये 7व्या वेतन आयोगामध्ये मूळ वेतन असेल 18,000 रुपये। फिटमेंट फॅक्टर 2.08 प्रमाणे किमान मूळ वेतन असायला पाहिजे 37,440 रुपये आणि 2.86 प्रमाणे किमान मूळ वेतन असेल 51,480 रुपये। यामध्ये लेवल 2 मध्ये 7व्या वेतन आयोगानुसार असेल 19,900, 2.08% प्रमाणे असेल 41,392 आणि 2.68 प्रमाणे असेल 56,914। लेवल 3 मध्ये 7व्या वेतन आयोगातील किमान मूळ वेतन असेल 21,700, तर 2.08 प्रमाणे ते होईल 45,136 रुपये आणि 2.68 प्रमाणे ते होईल 62,062 रुपये। त्यानंतर लेवल 4 मध्ये जर 7व्या वेतन आयोगात किमान मूळ वेतन हे 25,500 असेल तर फिटमेंट फॅक्टर 2.08 प्रमाणे ते होणार 53,040 रुपये, तर 2.68 पट प्रमाणे ते होणार 72,930 रुपये। लेवल 5 मध्ये बघा 29,200 रुपये 7व्या वेतन आयोगातील किमान मूळ वेतन ते होणार 2.08 प्रमाणे 60,736 आणि 2.68 प्रमाणे 83,512। लेवल 6 मध्ये 35,400 ते होणार 2.08 प्रमाणे 73,632 रुपये आणि लेवल 6 मध्ये यामध्ये 2.68 प्रमाणे होणार त्यामध्ये 1,01,244 रुपये। लेवल 7 मध्ये किमान मूळ वेतन 44,900 असेल तर 2.08 प्रमाणे होणार 93,392 आणि 2.68 प्रमाणे होणार 1,28,414। लेवल 8 मध्ये बघा ते 47,600 असेल तर ते 2.08 प्रमाणे 99,008 रुपये आणि 2.68 प्रमाणे 1,36,136 होणार। लेवल 9 मध्ये बघा ते जर किमान मूळ वेतन 7व्या वेतन आयोगातील 53,100 असेल तर ते 2.08 फिटमेंट फॅक्टर प्रमाणे 1,10,448 होणार, तर ते 2.68 प्रमाणे 1,51,866 होणार।
आणि लेवल 10 मध्ये जी सर्वात मोठी लेवल आहे त्यामध्ये 7व्या वेतन आयोगातील किमान मूळ वेतन हे जर 56,100 असेल तर ते 2.08 प्रमाणे 1,16,688 होणार, तर ते 2.68 प्रमाणे 1,60,446 रुपये होणार. फिटमेंट फॅक्टर 2.08 अथवा 2.86 पट प्रमाणे लागू केल्यास वरील प्रमाणे 8व्या वेतन आयोगामध्ये संभाव्य किमान मूळ वेतन लागू होईल असे तज्ञांकडून आकडेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. तर एकंदरीत आज आपण यामध्ये या चार्टचा अभ्यास करून जी एक माहिती घेतली त्याच्यामध्ये बघा 2.68 प्रमाणे म्हणण्यापेक्षा 2.86 प्रमाणे किमान मूळ वेतन हे गणल्या गेला. यामध्ये कदाचित ते व्हिडिओमध्ये माझ्या तोंडून 2.68 असे आले असेल तर ते आपण समजून घ्यावं. तर एकंदरीत फिटमेंट फॅक्टर प्रमाणे 8व्या वेतन आयोगामध्ये संभाव्य वेतन श्रेणी काय असेल त्याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी घेऊन आलो. असेच व्हिडिओ आपल्याला पाहायचे असतील तर त्याची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशनल एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण बाकीचे कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. या व्हिडिओला आपण 1 लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावं अशी मी आपल्याला शेवटी विनंती करतो आणि मी आपली आता रजा घेतो. सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार.